डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माहूर अंतर्गत विकसित भारत बिल्डाथॉन 2025 मेगा इव्हेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाकरता बहुतांश विद्यार्थ्यांनी या सदरील कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचा विषय आहे वोकल फॉर लोकल। म्हणजे या वोकल फॉर लोकल या कार्यक्रमाचा प्रामुख्याने हेतू आहे की स्थानिक उत्पादनाला आणि संशोधनाला बढ़ावा देणे आणि त्याचबरोबर जे स्वदेशी उत्पादन आहे त्याचा स्वीकार करून त्याला बढ़ावा देणे आणि या स्वदेशी उत्पादनाचा स्वीकार करून त्याच्यामधून कशा प्रकारे आपल्याला स्वयंरोजगार निर्मिती करता येईल आणि जे स्थानिक बाजार समितीला कशा प्रकारे आपल्याला विकसित करता येईल हा यामागचा एकमेव उद्देश आहे। तर यासाठी विद्यार्थ्यांनी या सदरील कार्यक्रमामध्ये सक्रियतेने सहभाग घेऊन बरेच विद्यार्थी यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या आमच्या शाळेमधील या सहभागी विद्यार्थ्यांनी मातीपासून बनवलेले सुरेख सुंदर असल्या प्रकारची दिवे स्वतः उत्पादित केलेले आहेत। त्याचबरोबर महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा उत्पादित केलेली चिनी मातीपासून बनवलेली ही माती आहे। तर अशा प्रकारे आपण आपल्या स्थानिक लेवलवर अशा प्रकारच्या आपल्या देशामध्ये या अशा प्रकारच्या वस्तू बनवून आपण स्वयंरोजगार मिळू शकतो हे या बनवलेल्या वस्तूपासून आपल्याला सिद्ध करता येते। तर मी आता विद्यार्थ्यांशी या सदरील बनवलेल्या वस्तूविषयी हितगुज करणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो मला सांगा की आज आपण जो हे विकसित भारत बिल्डाथॉन 2025 मेगा इव्हेंट हे कार्यक्रम आयोजित करीत आहोत, या नेमका या कार्यक्रमाचा विषय काय आहे? वोकल फॉर लोकल। बिलकुल बरोबर आहे। आता वोकल फॉर लोकल म्हणजे काय? स्वदेशी वस्तूची निर्मिती करणे। स्वदेशी वस्तूची निर्मिती करणे बरोबर आहे। तर आता स्वदेशी वस्तूची निर्मिती करणे म्हणजे आता तुम्ही याच्यामध्ये कोणती अशा वस्तूची निर्मिती केलेली आहे? दिवे, मूर्ती, दिवे आणि मूर्तीची तुम्ही निर्मिती केलेली आहे मार्केटमध्ये त्याचं। आता मार्केटमध्ये याचं व्हॅल्युएशन काय आहे? आपण जर घ्यायला गेलो तर याची किंमत काय आहे? याला बाजारभाव कशा प्रकारे मिळते? 100 ते 200। 100 ते 200 रुपये। दिव्यांना काय डझनाप्रमाणे मिळतात? 50 रुपये। म्हणजेच आपण आपल्या स्थानिक लेवलवर अशा प्रकारच्या मातीपासून बनवलेल्या सुरेख सुंदर पासून आपण आपला रोजगार मिळवू शकतो। हे तुम्ही या बनवलेल्या वस्तूपासून तुम्ही सिद्ध केलेलं आहे।